जय जवान जय किसान. नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, सचिन राठोड किसोला ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. शेतकरी बांधवांनो, खरीप हंगाम 2025मध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पीक विमा देण्यासाठी परभणी जिल्ह्यामध्ये राज्यात सर्वप्रथम 13 मे रोजी आढावा बैठक घेण्यात आली. लातूर असो, धाराशिव असो, बीड, लातूर जिल्ह्या इतकेच नुकसान परभणी जिल्ह्यामध्ये झाले होते. शेतकरी संघटना, लोकप्रतिनिधींच्या वारंवार पाठपुराव्यामुळे कृषी मंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली. या पीक विमा आढावा बैठकीमुळे परभणी जिल्ह्यात किती शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण. शेतकरी बांधवांनो, परभणी जिल्ह्यातील एकूण 52 महसूल मंडळामध्ये अतिवृष्टीमुळे सोयाबीन व इतर पिकाचे नुकसान झाले होते. ह्या 52 महसूल मंडळामध्ये फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होती. त्या नुकसानीची एकूण आपण जर अमाऊंट पाहिली तर एकूण परभणी जिल्ह्याला 300 ते 350 कोटी रुपये परभणी जिल्ह्याला पीक विमा मिळणे अपेक्षित होते. नांदेडला 813 कोटी रुपये मिळाले. हिंगोली असो, वाशिम असो, त्याचबरोबर लातूर, बीड, धाराशिव बरोबर परभणी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावरती अतिवृष्टीमुळे सोयाबीन व इतर पिकाचे नुकसान झाले होते. या जिल्ह्याला फार मोठ्या प्रमाणावर रकमेची आवश्यकता होती. शेतकरी बंधू भगिनींनो, परभणी जिल्ह्यामध्ये 52 महसूल मंडळामध्ये अतिवृष्टीमुळे सोयाबीन व इतर पिकाचे नुकसान झाले होते. पण शेतकरी बंधूंनो, पीक विमा कंपनी 1-2 महसूल मंडळामध्ये कॅल्क्युलेशन पूर्ण करत एकूण आतापर्यंत 24 महसूल मंडळांना पीक विमा देण्यासाठी पात्र करण्यात आले आहे. शेतकरी बांधवांनो, 24 महसूल मंडळातील एकूण शेतकरी बांधवांना 125 कोटी रुपये पीक विमा मंजूर केला आहे. त्यापैकी 106 कोटी रुपये आजपर्यंत शेतकरी बांधवांना पीक विमा वाटप करण्यात आले आहे. त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पीक विमा वितरण करणे अजून पेंडिंग आहे. आता राहिला प्रश्न 28 महसूल मंडळाचा. शेतकरी बांधवांनो, बैठक पार पडली, पाठपुरावा केला लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून, शेतकरी संघटनेच्या माध्यमातून, आणि पीक विमा कॅल्क्युलेशनची प्रक्रिया, यामध्ये कापूस असो, उडीदाचा पीक विमा असो, या प्रक्रिया अपूर्ण आहे. शेतकरी बांधवांनो, या शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्याचा चान्स जास्त आहे. कारण का तर शेतकरी संघटना असो, लोकप्रतिनिधी असो, महाराष्ट्रात सर्वात जास्त परभणी जिल्ह्यातील पीक विमा या संदर्भामध्ये वारंवार पाठपुरावा करण्यात आलेला आहे. या शेतकरी बांधवांनी थोडा धीर धरणे गरजेचे आहे. कारण की आपल्या न्याय हक्काचा पीक विमा आहे, आपल्याला सर्वांना मिळणार आहे. आता आपण 24 महसूल मंडळामध्ये किती अमाऊंट मिळाले ते आपण पाहू. ताडकळस 2,82,00,000 रुपये, ताडबोरगावर 2,91,00,000 रुपये, पाथरी 3,05,00,000 रुपये, पूर्णा 5,13,00,000 रुपये, रावराजूर 12,29,00,000 रुपये, दैठणा 97,19,00,000, गंगाखेड 4,21,00,000 रुपये, कासापुरी 4,45,00,000 रुपये, बनबस 4,88,00,000 रुपये, चाटोरी 9,28,00,000 रुपये, पालम 14,41,00,000 रुपये. शेतकरी बंधू मित्रांनो, पालमला 14,81,00,000 फार मोठा अमाऊंट मिळालेला आहे. मानवत 35,00,000 रुपये, देऊळगाव 59,00,000 रुपये, सेलू 67,00,000 रुपये, हादगाव बुद्रुक 1,86,00,000 रुपये, बाबळगाव 3,16,00,000 रुपये, कोल्हा 4,41,00,000 रुपये, दुधगाव 9,03,00,000 रुपये, बामणी 1,14,00,000 रुपये, चारठाणा 2,13,00,000 रुपये, आडगाव 2,47,00,000 रुपये, रामपुरी बुद्रुक 3,77,00,000 रुपये, बोरी 4,53,00,000 रुपये, केकर जवळगा 8,21,00,000 रुपये रक्कम शेतकरी बांधवांना आतापर्यंत मंजूर झालेली आहे. शेतकरी बांधवांनो, आतापर्यंत 106 कोटी रुपये शेतकरी बांधवांना वितरित झालेले आहेत.
शेतकरी बांधवांनो, परभणी जिल्ह्यामध्ये 24 महसूल मंडळातील शेतकऱ्यांना आतापर्यंत 125 कोटी रुपये पीक विमा रक्कम मंजूर झालेली आहे. त्यापैकी 106 कोटी रुपये पीक विमा शेतकरी बांधवांना मिळालेला आहे. आता राहिला प्रश्न पीक विमा कॅल्क्युलेशन जे बाकी आहे त्या शेतकरी बांधवांना याच्यामध्ये उडीद असो, कापूस असो व इतर पिके असो, या शेतकरी बांधवांना थोड्या दिवसामध्ये पीक विमा मिळणे गरजेचे. धन्यवाद शेतकरी बांधवांनो. पीक विम्याविषयी असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आपण सचिन राठोड केसोला ऑफिशियल यूट्यूब चॅनलला भेट द्या. आपण जर या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा, जेणेकरून आपल्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी आपल्याला येईल. आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा.